हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10 भाग 2. बुद्धीला परिपूर्ण ज्ञान ॲब्सोल्यूट नॉलेज का मिळू शकणार नाही? मन म्हणजे भावना, लहरी, आवड-नावड यांचा खेळ. बुद्धी म्हणजे विवेक, कारण मीमांसा, न्याय पारखणारे. मन हे बुद्धीच्या तुलनेत स्थूल. मन फक्त माहिती असलेल्या प्रांतातच मार्गक्रमणा करते. मन दुसऱ्या दृष्टिकोनातून काही बघू शकत नाही. ज्ञान संपादनेत मनाचे कार्य दुय्यम ठरते. मन अडथळा आणते किंवा मदत करते. जेव्हा मन अशांत असते तेव्हा अडथळा आणते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा मदत करते. जेवढं मन सदाचारी, सद्गुणी तेवढा माणूस शांत असतो. बुद्धीचा आवाका मनाच्या तुलनेने अफाट आहे. बुद्धी अज्ञात क्षेत्रात मार्गक्रमणा करू शकते. नवनिर्मिती, नवा शोध हे बुद्धीचं कार्य. बुद्धी आवाक्याच्या बाहेर जाऊन स्वतःची मते सुधारू शकते आणि ज्ञान संपादन करू शकते. परंतु बुद्धी ही सर्वशक्तिशाली नाही. बुद्धीला मर्यादित अस्तित्व असते. ऑस्कर वाइल्ड यांनी द बॅलॅड ऑफ रेडिंग जेल यात म्हटलंय, दॅट लिटिल टेंट ऑफ ब्लू दॅट प्रिझनर्स कॉल द स्काय. मानव जातीचं ध्येय हे संपूर्ण ज्ञान मिळवणे असते, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान. पण परिपूर्ण ज्ञान ॲब्सोल्यूट नॉलेज हे अमर्यादित असते. बुद्धी कधीही परिपूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. आपल्याला जे माहिती असतं ते नेहमीच मर्यादित असतं. विचार जे ज्ञान मिळवण्याचं साधन हे अपूर्णच आहे. विचाराची व्याख्याच सांगते की विचार स्वतःच मर्यादित आहे. मग विचार अमर्यादित कसा धरू शकणार? विचार जेवढा सूक्ष्म तेवढे ज्ञान अधिक पकडले जाते. सफरचंद जमिनीवर पडते या वाक्यात काहीतरी माहिती आहे. मास अट्रॅक्ट्स या विचारात अजून जास्त माहिती आहे. E=mc² या फॉर्म्युलाने त्याहीपेक्षा अधिक माहिती ज्ञात होते. परंतु असा विचार आहे का ज्याने सर्व ज्ञान अवगत होईल? भौतिकशास्त्रज्ञ थिअरी ऑफ एव्हरीथिंग च्या शोधात आहेत. हे कधीतरी कोणालाही गवसेल का? T.S. एलियट यांनी म्हटलंय, थिंकिंग ऑफ द की ईच कन्फर्म्स अ प्रिझन. खरं म्हणजे विचार ज्ञान अडवतात. वेदांत प्रतिपादन करते की जर आपल्याला परिपूर्ण वास्तवाबद्दल, ॲब्सोल्यूट रिॲलिटीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर विचार ओलांडून जावं लागेल. शेवटचा विचार सुद्धा गळून जाईल तेव्हा जे उरेल ते अंतिम सत्य, अल्टिमेट रिॲलिटी असेल. खरं ज्ञान हे विचार शून्यतेत दडलेले आहे.